तुम्ही कधी नोटीस केलं आहे का, आपण ज्याच्यासाठी नेहमी अवेलेबल असतो तोच नेहमी आपल्याला इग्नोर करतो. त्याच्याजवळ आपल्यासाठी कधीही टाईम नसतो. आपण सर्वांसाठी असतो, मित्रमैत्रिणी, नातेवाईक आणि आपले जवळचे लोक. कोणालाही काही हवं असेल तर आपण लगेच तयार, कोणाचा मूड ऑफ असेल तर आपण लगेच हजर. पण ज्यावेळेस आपल्याला गरज येते त्यावेळेस सर्वजण बिझी असतात. मेसेजला उशिरा रिप्लाय, कॉलला वेळ नाही, तरीही आपण त्यांना समजून घेतो. पण खरं सांगू, आपली चूक नसते. आपण नेहमी अवेलेबल राहतो आणि तिथेच आपली व्हॅल्यू कमी व्हायला सुरुवात होते. इथे प्रश्न हा नाही की लोक आपल्याला इग्नोर करतात. इथे प्रश्न हा आहे की आपण स्वतःची व्हॅल्यू कशी वाढवणार. त्यासाठी काही प्रॅक्टिकल स्टेप्स आहेत. स्वतःसाठी वेळ काढायला शिका, कारण तुम्ही फक्त इतरांसाठीच नाही आहात. नेहमी अवेलेबल राहणं थांबवा आणि स्वतःलाही प्रायोरिटी द्या. प्रत्येक वेळी लगेच रिप्लाय देण्याची गरज नाही. लोकांना तुमची ॲब्सेन्ससुद्धा जाणवू द्या. तुमच्या भावना व्यक्त करायला शिका. प्रत्येक वेळी शांत राहून सगळं सहन करणं ही काही स्ट्रेंथ नाही. बाउंड्रीज ठेवा. सगळ्यांसाठी सगळं करणं आवश्यक नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करा, कारण तुमची व्हॅल्यू तुम्ही स्वतःच ठरवता. नाती टिकवणं महत्त्वाचं आहे, परंतु स्वतःला हरवून नाही. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही स्वतःची व्हॅल्यू वाढवाल त्या दिवशी लोक तुम्हाला इग्नोर करणं थांबवतील. कारण की लोक बदलत नाही, तर तुम्ही ज्या वेळेस तुमची व्हॅल्यू वाढवता त्यावेळेस लोकांचं वागणं आपोआप बदलतं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.